या रस्त्याचं काम गेले कित्येक दिवस सुरू आहे, इथून पासून तिथपर्यंत. तुम्ही पाहू शकता बघा इकडे शक्यतले माणसं आमची हेल्प करतात, त्याबद्दल वाद नाही, पण ठोस उपाययोजना नव्हती. खुसपे साहेब आले, त्यांनी ठोस उपाययोजना केली. सगळ्यांना बोलवलं, संबंधित जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की हे सगळं काम करून द्यायचं लोकांचं. आणि आज आम्ही जवळजवळ 8 दिवस सफर करतो आहे, पाणी नाही घरामध्ये. इकडे बघू शकता तुम्ही, हे सगळे माणसं इथे. आम्ही जे रहिवासी आहोत आम्ही इथे येतो, संध्याकाळी 8ला पाणी येतं, 8:30पर्यंत आम्हाला कळतं की आमचे पण नाही नळ फुटलेत. आता हे खूप वर्षापूर्वीचे काम केलं होतं, त्यामुळे लोकांना माहिती नाही की त्यांचा नळ नेमका कुठला आहे. आता जवळजवळ वाजलेत 11 रात्रीचे आणि हे काम चालू आहे गेलं 3 तास. इथे हे खुसपे साहेब आमचे नगरसेवक इथे आहेत. रात्रीचे 11:30 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही सगळे रहिवासी इकडे पाण्यासाठी इकडे. आणि तिथे आमचे नगरसेवक श्री खुसपे, गणेश खुसपे सर, ते स्वतः इकडे जातीने हजर आहेत आणि ते स्वतः प्रत्येक रहिवाशाच्या घरी जाऊन त्यांचं पाण्याचं काय प्रॉब्लेम आहे ते बघत आहेत. नाही बाहेर निघाला नाही, नळ चालू करू मला बघू दे. बघा हे पाईप फुटलेले आहेत काम करताना आणि हे तळ साठलं आहे बघा इथे. बरं, हे तळ कुठपर्यंत आहे बघा. रात्री 8ला पाणी येतं, त्यामुळे कामगार निघून गेलेले असतात, मग काही कळत नाही, कॉन्ट्रॅक्टर निघून गेलेला असतो. आता ते झालेलं आहे की कॉन्ट्रॅक्टर 5:30ला काम करून निघून गेला आहे. ओके, आणि आत्ता काय करायचं प्रश्न हा पडला आहे, कारण की 8 नंतर पाणी येतं, तेव्हा लोकांना कळतं की आता आमच्याकडे पाणी नाही आलेलं आहे म्हणजे आमचा नळ तुटला आहे. सेम तिथून त्या बाईच्या घरातून आलेत. आता त्यांचं इथे काम चालू आहे. इथे पण काम चालू आहे बघा. ते जाते ना, आता 12 वाजलेत, आता म्हणजे 12 वाजता आले, जवळ 11 वाजता आलेत बघा. आपलंच पाय दिला म्हणून सांगतो. माझं ऐका ना, माझ्या आहे ना घराचं काम चालू आहे आणि मला पाणी येणं लागतं, मला वगैरे परिस्थिती. हे नगरसेवक आमचे रस्त्यावर आलेत, एका हाकेवर आले. आणि ते नेहमी एका हाकेवर हजर होतात. आता हा जो मधला रस्ता आहे ना, हा करायसाठी खूप वेळा शाखेमध्ये इकडच्या महिलांनी खेटे घातले, परंतु हा रस्ता बनला नाही. आणि ह्या मंदिराच्या बाजूला हा जो रस्ता आहे, ह्या रस्ता पक्का असून बघा तुम्हाला दिसत आहे किती मोठे इथे उकरल्यानंतर किती मोठे इथे डेब्रिज बाहेर पडले. हा रस्ता करायला घेतला आहे, ह्याचं काहीच गरज नाही आहे. लोकांना विचारलं, लोक समोर हो म्हटली, परंतु लोकांना खरं तर हा रस्ता नव्हता हवा होता, कारण की हा रस्ता ऑलरेडी पक्का आहे. स्थानिक नगरसेवक खुसपे आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सारे प्रॉब्लेम, म्हणजे कालही नळ तुटला होता, तोही मग बरोबर करून घेतला. आजही सेम प्रॉब्लेम आहे, कॉन्ट्रॅक्टर करून देत नव्हतं, तेव्हा नगरसेवकांनी तात्काळ येऊन ते काम मार्गी लावलं.